आतला कंपास या लेखाचं वाचन मी आता करतोय. लेखक राजेंद्र वैशंपायन. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. आतला कंपास. काही दिवसांपूर्वी प्रवासात असताना एका दुकानात गेलो होतो. दैनंदिन वापरातली वेगवेगळ्या प्रकारची उपकरणं, भेटवस्तू, साहित्य इत्यादी तिथं मांडलेलं होतं. पाहता पाहता माझं लक्ष एका कंपासकडं म्हणजे दिशादर्शक होकायंत्राकडे गेलं. ते होकायंत्र एका की चेनला लावलेलं होतं आणि त्यातच एक रुद्राक्ष लावलेला होता. ती की चेन पाहिली आणि एकंदरीतच प्रथमदर्शनी विसंगत वाटणाऱ्या पण एकत्र त्या की चेनमध्ये गोवलेल्या जिन्सांकडे पाहून जरा गंमत वाटली. ती की चेन त्यावेळी विकत घेतली नाही, पण नंतर मात्र ती की चेन मनात पुन्हा रुंजी घालू लागली आणि माझं विचारचक्र सुरू झालं. प्रथमतः सध्याच्या मोबाईल ॲपच्या जमान्यात कुणी होकायंत्र घेईल का असा विचार मनात आला. पण त्याच वेळेला त्याला लावलेला रुद्राक्ष आठवून एक वेगळाच विचार मनात आला. तो विचार असा की बाह्य दिशा दाखवण्यासाठी जसं होकायंत्र असतं आणि दिशेचं भान सुटल्यावर ते आपल्याला दिशांचा अंदाज देतं, त्याप्रमाणे आपल्या मनाला सतत आपल्या उद्दिष्टांच्या दिशेनं जाण्यासाठी एक स्मरणचिन्ह म्हणून या की चेनचा उपयोग करून घेता येईल का हा विचार मनात आला आणि त्याचे अनेक कंगोरे दिसायला लागले. पहिला कंगोरा असा की जीवनात अल्पकालीन आणि दीर्घकालीन उद्दिष्ट आपण प्रत्येकजण ठेवतो. बऱ्याच वेळा असा अनुभव येतो की अल्पकालीन उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या प्रयत्नात दीर्घकालीन उद्दिष्टांकडे आपलं दुर्लक्ष होतं. अशावेळी ते दीर्घकालीन उद्दिष्ट सतत नजरेसमोर ठेवण्यासाठी मी अशा प्रकारच्या होकायंत्राच्या कीचेनचा एक स्मरण प्रतीक म्हणून वापर करू शकतो का? म्हणजे आपलं दीर्घकालीन उद्दिष्ट एका कागदावर लिहून तो कागद त्या कीचेनला अडकवून त्या होकायंत्राची सुई सतत त्या कागदाकडे रोखलेली राहील अशी करून ठेवली आणि ती कीचेन आपल्या कामाच्या किंवा घरी सतत आपल्या समोर राहील अशी करून ठेवली तर याचा वापर एक खूप प्रभावी आत्मसूचना ऑटो सजेशन देणारं प्रतीक म्हणून प्रभावीरित्या वापरता येईल. यामुळं दैनंदिन आठवण राहण्यासाठी मदत होईल आणि त्या योगे ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्नही होतील. ती कीचेन पाहून मनात आलेला विचाराचा दुसरा कंगोरा असा की त्या कंपासची सुई कशीही ठेवली तरी एकच दिशा दाखवते. तसंच आपलं अंतर्मन आपल्याला नेहमीच योग्य दिशा दाखवत असतं. आपण कुठल्याही परिस्थितीत सत्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून आपल्या अंतर्मनानं दाखवलेली दिशा निवडावी याचं स्मरण ही कंपासची कीचेन देत राहू शकेल. तिसरा कंगोरा असा की ज्याप्रमाणे त्या कंपासनं योग्य दिशा दाखवण्यासाठी त्याच्या आजूबाजूला चुंबकत्वाचा अभाव असायला हवा तरच ती सुई योग्य दिशा दाखवेल, नाहीतर ती सुई नेहमी चुंबकाच्याच दिशेनं रोखलेली राहील. तसाच आपल्या आतल्या कंपासनं योग्य दिशा दाखवण्यासाठी आपल्या मनातली चिकटून राहण्याची वृत्ती म्हणजेच हवं नकोपण याचा अभाव असायला हवा. त्यासाठी अंतर्मनाला आसक्तीच्या चुंबकापासून दूर ठेवावं लागेल, नाहीतर आपला आतला कंपास नेहमी आसक्ती आणि बाह्य आकर्षण यांच्याकडेच दिशा दाखवत राहील. याची आठवण करून देण्यासाठी या कीचेनचा उपयोग करून घेता येईल. पुढचा कंगोरा असा की रुद्राक्ष आणि कंपास याचा उत्तम मेळ या कीचेनमध्ये झालेला आहे. म्हणजेच व्यावहारिकता, उपयोगिता आणि आध्यात्मिकता याचा विचारपूर्वक उत्तम मेळ आपल्या आयुष्यात घालता येऊ शकतो. याचं प्रतीक म्हणूनही ही कीचेन समोर ठेवता येईल. पुढचा थोडा आध्यात्मिक कंगोरा असा की प्रत्येकाचा आतला कंपास शेवटी अंतिम ध्येय म्हणजे त्या रुद्राक्षाकडेच रोखून असला पाहिजे आणि
तेच सर्व संत मंडळी आपल्याला सांगतात. मग त्या किचनचा उपयोग त्या अंतिम ध्येयाची सतत आठवण ठेवण्यासाठी नाही का करता येणार? तशी किचेन मला पुन्हा कुठं मिळेल माहीत नाही. पण तशी एखादी किचेन मुद्दाम करवून घ्यावी आणि नेहमी माझ्या उद्दिष्टांची आणि त्या अनुषंगानं आवश्यक प्रयत्नांची आठवण ती किचेन करत राहील, असाच मला माझ्या आतला कंपास सध्या तरी सांगतोय. आतला कंपास या लेखाचं वाचन आपण ऐकलं. लेखक राजेंद्र वैशंपायन. त्यांचा मोबाईल नंबर 9323227277. श्रोते हो, लेखकाची एक विशेष विनंती अशी आहे. ते म्हणतात, हे लिखाण लेखकाच्या नाव आणि संपर्कासह पुढाळायला काहीही हरकत नाही. बाकी हृदयस्थ परमेश्वर साक्षी आहेच. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.